नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तो जर म्हणले तर श्रावणबाळ योजनातील जे काही दिव्यांग लाभार्थी असतील आणि संजय गांधी निराधार योजना याच्यामधले जे काही लाभार्थी असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। नेमकी ती काय माहिती आहे ती आपण आता पाहणार आहोत। तर ह्या मंत्रिमंडळ निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यामध्ये 1000 रुपयांची वाढ केलेली आहे। तर काय योजना आहे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना ह्याच्यामधील जी काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पूर्वी 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये देण्यात आलेले होते, परंतु आता मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे की 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यांच्यामधील जर पाहिलं तर संपूर्ण निराधार जर संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही लाभार्थी आहेत सध्या 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेतील 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत। या सर्व लाभार्थ्यांना आता दरमहा 2,500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। हे अनुदान जर पाहिलं तर ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीने या ह्याच्यामधले जेवढे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता 1,500 रुपयांच्या ऐवजी दरमहा त्यांना 2,500 रुपये हे मानधन दिलं जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर हे ऑक्टोबर 2025 पासून अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती, ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच नवीन अपडेट तुमच्यासमोर लगेच आलं जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।